खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णतः वेगळा आहे। विदर्भात गोड्या पाण्यावर आधारित मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छीमारांच्या समस्यांची आपण गांभीर्याने दखल घेतली आहे। या खात्याचा मंत्री म्हणून देखील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन आणणे हेच आपले ध्येय आहे, असे मत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले। माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्या पुढाकारातून पूर्व विदर्भातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते। आदरणीय फडणवीस मॅडमच्या आग्रहाखातर आज ही गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांची बैठक संबंधित अधिकारी यांच्याबरोबर आज आम्ही आत्ताच घेतली। आपण काही दिवसा अगोदर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल। सरकार म्हणून आम्हाला गोड्या पाण्याच्या मच्छीमारांचं धोरणच त्यांनी आणण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक महत्त्वाची होती। काही शिस्त लावण्याची गरज आहे, अतिक्रमण झालेली आहे, गाळ काढण्याचं आहे। अगर आपल्याला राज्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर गोड्या पाण्याच्या मासेमारीवर आपल्याला प्रामुख्याने जास्त लक्ष द्यायला लागेल आणि तेच माझं खातं यापुढे देणार आहे। यांचे सगळ्यांचे विषय ऐकल्यानंतर मॅडमचं मार्गदर्शन आम्हा लोकांना मिळालेलं आहे। आता येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही निर्णय अपेक्षित आहेत ते वेळेत घेतले जातील, शिस्त पद्धतीने घेतले जातील। अतिक्रमण हे आमच्या हक्काच्या जागेवर असल्यामुळे संबंधित खात्याला ते वेळेत काढायलाच लागतील आणि म्हणून ह्या सगळ्याचं नियोजन आम्ही जिल्हास्तरीय आणि मंत्रालय स्तरावर करू आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कामामध्ये आणि उत्पादनामध्ये आणि मच्छीमारांच्या समाधानामध्ये निश्चित पद्धतीने फरक दिसेल।